नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आज आपण एक छान अशी रीडिंग करणार आहोत जी दत्तगुरूंच्या आदेशाने होणार आहे। आणि एक प्रकृतीचा जो आस्वाद आहे आणि प्रकृती ही हा निसर्ग जो काय आहे आणि यामध्ये दत्तगुरू जो आदेश देत आहे तो तुमच्यासाठी आहे। खूप पॉवरफुल, खूप मोठा असा आदेश असणार आहे आणि ही रीडिंग तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे यातून असे काही गोष्टी, असे काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जेणेकरून ते तुमच्या आयुष्यामध्ये एक छोटा असेल मोठा असेल बदल घडवण्यासाठी खूप मोठं काम करतील। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि बघा की दत्तगुरूंचा खूप मोठा आदेश तुमच्यापर्यंत पोहोचते। हा आदेश असा असेल जो तुमच्या मुलांसाठी असेल, तुमच्या आयुष्यासाठी, करिअरसाठी, जीवनामध्ये आवश्यक ते बदल घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल। तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय आणि ॲज अ माध्यम दत्तगुरूंनी आदेश दिला की तुमच्यापर्यंत हा मेसेज, ही रीडिंग जी आहे ती पोहोचावी। तर या कार्ड्समधून जो काय मेसेज मिळेल, जे काय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर बघूया आपण दत्तगुरू काय तुम्हाला आदेश देत आहेत या रीडिंगमधून। तर हे जे कार्ड आहे जे भैरवीचं आहे, मग येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत। जी तुम्ही काही उपासना करत असाल ॲज अ भैरव, कालभैरवांची असेल किंवा तुम्ही अष्टमी करत असाल, अष्टमीचा उपवास जो आहे किंवा अष्टमीची जी तुम्ही उपासना करता त्याच्यामध्ये भैरवांचा आशीर्वाद खूप मोठा आहे। आणि ही उपासना अशी आहे जी तुम्हाला प्रोटेक्ट करते, प्रोटेक्शन देते तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत। ॲज अ तंत्र, आपण तांत्रिक गोष्टीवर खूप ऐकतो किंवा काय करतो, बरेच म्हणजे तंत्र जे आहे ते चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे। आणि तंत्र आपण जे काय करतो, पूजा अर्चा, हे या सगळ्यामध्ये सुद्धा साधं तंत्र आहेच। पण हे तंत्र जे आहे हे तुम्हाला तुमच्यामधल्या जे आपण काय म्हणतो गट्स आहेत किंवा काही अशा छुप्या गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुमच्यामधून स्वतःमधून बाहेर पडून आध्यात्मिक पॉवर जी तुमची आहे ती तुमची पॉवर वाढवत आहे। अध्यात्म काय आहे? तंत्रावरच आधारित आहे। जी गोष्ट तुम्ही कराल, ज्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्ट कराल, ज्यामध्ये तुमचा वेळ इन्व्हेस्ट कराल, एनर्जी इन्व्हेस्ट कराल आणि ध्यान इन्व्हेस्ट कराल, ते ज्ञान जे आहे ते ॲज अ त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल। पण हे जे चांगलं आहे, दत्तगुरू काय आदेश देतात, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल, तुम्हाला ॲज अ 15 दिवसाच्या एनर्जीमध्ये सुद्धा काही मेसेजेस असे होते की तुमची वेळ, एनर्जी आणि तुमचं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे। मग नॉलेज वाढवण्यासाठी ते आधी इन्व्हेस्टसुद्धा करावं लागतं। तर ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही करताय, नॉलेजची इन्व्हेस्टमेंट करताय, वेळेची इन्व्हेस्टमेंट करताय तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी। मग यामध्ये रेकीसारखा सुद्धा मोठा हे असू शकतं की तुम्ही तुमच्या म्हणजे हातामध्ये किंवा तुमच्या औरामध्ये असे व्हायब्रेशन्स आहेत की तुम्ही रेकीमधून खूप मोठा प्रसार आणि खूप मोठ्या गोष्टी अशा आहेत, ॲज अ रेकीमधून तुम्ही असे हीलर तुम्ही बनू शकता, खूप मोठे हीलर तुम्ही बनू शकता। आणि दत्तगुरू तुम्हाला हा आदेश देतात, अशा काही गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील, ॲज अ टॅरो रिडिंग असेल किंवा रेकी हिलिंग असेल, तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामधून तुम्ही तुमच्या औराला ग्रो करू शकता। आणि तुमच्या हातामध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे, इतकी व्हायब्रेशन्स आहेत की तुम्ही सहज अगदी शब्दाने जर एखाद्याला बरं करू शकता, तर तुम्ही तुमच्यातली जी ताकद आहे, शक्ती आहे, व्हायब्रेशन्स आहेत, त्याचा तुम्ही रेकीमधून उपयोग करू शकता। तर दत्तगुरू तुम्हाला हा आदेश आत्ता या प्रकृतीच्या ह्याच्यामध्ये देत आहेत, कारण तुम्हाला रेकीचा आता इथून पुढे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात असेल किंवा इतरांच्या आयुष्यात खूप काम करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला। आणि हा दत्तगुरू तुम्हाला आदेश देतात। मग काम करण्यासाठी ज्या वेळेला आपल्याला झेपतं त्याच वेळेला काही गोष्टी येतात, होय की नाही। पहिलीच्या मुलाला 10वीचं पुस्तक वाचायला नाही दिलं जात, होय की नाही। पहिलीच्या मुलाला पहिलीचंच पुस्तक वाचायला दिलं जातं। तसं ज्यावेळी तुमची एनर्जी ह्याची होती, सुरुवात शिकायची होती, त्यावेळेला तुम्हाला ते पुस्तक दिलं गेलं, पण आत्ता एका हायर एनर्जीमध्ये तुम्ही शिफ्ट होत आहे, ही एनर्जी तुमची वाढते। तर त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या गोष्टी, वेगळ्या कला आहेत, त्या तुम्हाला आत्मसात केल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही घेताय। म्हणूनच दत्तगुरू आदेश देतात तुम्हाला। जसा आयाम बदलला जातो, पंच आयाम जसे असतात, तसा तुमचा एक आयाम बदलला जातो, शिफ्टिंग होतंय तुमचं, विचारांमधलं असेल, तुमच्या एनर्जीमधलं असेल, औराचं असेल, सगळं शिफ्टिंग होतंय। तर त्यामध्ये येणारं जे नॉलेज आहे किंवा घेतलं जाणार जे नॉलेज आहे ते सुद्धा वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ता ते घेण्यासाठी तुम्हाला आदेश दिला जातोय की काय नवीन जे काय आहे ते शिकण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं। हे घेतलं तुम्हाला फक्त एक, हे शिकणं हा एक माध्यम आहे, ऑलरेडी तुमच्यामध्ये त्या
ते सगळं ज्या काही म्हणजे तुम्ही जे पास्ट जन्मामधून पूर्वजन्मामधून ते नॉलेज घेऊनच आलाय. तर ते नॉलेज आहे, फक्त तुम्हाला ते तुमच्या औरातून बाहेर काढायचे आहेत. कारण तुमच्यामध्ये जी सोल आहे ती सोल सुद्धा त्याला सुचलेली आहे. ती सोल सुद्धा ते घेण्यासाठी, तिचं काम करण्यासाठी ती खूप धडपड करते तुमच्यातून बाहेर येण्यासाठी. तिनं तुम्हाला निवडले. म्हणजे तुम्ही किती पॉवरफुल तुमचा औरा असेल, तुम्ही तुमचा औरा खूप क्लीन केलाय. हार्ट चक्र असेल, मूलाधार असेल किंवा 7 चक्रांवर जे काम आहे ते तुमचं छान काम आहे, ते तुम्ही छान काम करताय. आणि म्हणूनच तुमच्या जे काही क्रिएटिव्हिटीज आहेत खूप वाढत आहे. म्हणून इथे दत्तगुरू तुम्हाला आदेश देतात की आयाम बदलतोय तुमचा. तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी ज्या तुमच्या नॉलेजशी रिलेटेड आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ, तुमचं ज्ञान इन्व्हेस्ट करा आणि त्यातून जे येणारं नॉलेज जे आहे ते सुद्धा तुम्ही ग्रहण करा. म्हणजे ही ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा तुमची वाढवली जाते. आणि दत्तगुरू म्हणून तुम्हाला आदेश देत आहेत की ही जी एनर्जी आहे ही तर तुम्हाला वाढवायची आहे. आणि हे पूर्ण कार्ड एनर्जीचंच आहे. ॲज अ भैरव एनर्जीचं कार्ड आहे. तुमच्यातली ही एनर्जेटिक पॉवर तुमच्यातली वाढते. रेकी म्हणजे काय आहे? रेकी म्हणजे तुमच्या हातांमधून, तुमच्या स्वतःमधून तुम्ही जिथं आहात तिथून तुम्ही इतरांना बरं करू शकता, हील करू शकता. कोणताही आजार असेल, काही असेल तर तिथं तुम्ही हिलिंग देऊ शकता. ॲज अ हिलर म्हणून तुम्हाला भविष्यात काम करायचं आहे, तर काही गोष्टींवर तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे, असा दत्तगुरूंचा आदेश आहे. आणि दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहे जे नवीन गोष्टी आहेत, नव्या तुमच्या ह्याच्याशी जे रिलेटेड आहेत त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. तुम्ही ते शिका आणि शिकून घ्या. आणि कारण आत्ता येणारा जो काळ असेल किंवा भविष्यासाठी दत्तगुरू असाच कोणाला आदेश देणार नाही तो की नाही. कारण पुढचं काहीतरी त्यांचं नियोजन असल्याशिवाय काही करणार नाही. तर काही गोष्टी होण्यासाठी काही आधी घडायला लागतं. तर ते तुम्ही शिकला तर त्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग करता येणार आहे आणि ते तुम्हाला खूप काम देणार आहे, काम करणार आहे. जिथं सगळं थांबतं तिथं परमेश्वर असतो, नाही की नाही. आपल्याकडे आहे, पैसा आहे म्हणून आपण सगळं करू शकतो, घेऊ शकतो, सगळं करू शकतो. पण वारा आपण विकत घेतो का पैसा देऊन? नाही विकत घेऊ शकत. पंख्याचं वारं तुम्ही विकत घेऊ शकता, फॅनचं घेऊ शकता, एसीचं घेऊ शकता. पण निसर्गाचं जे वारं, निसर्गाची जी हवा आहे, जी शरीराला, अंगाला, मनाला स्पर्श करून जाते, तो अनुभव विकत घेता येत नाही. तर हा अनुभव आणि हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला ती सगळं तुमची वेळ असेल, तुमची एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागते. म्हणून जिथं सगळं संपतं तिथं परमेश्वर आहे. म्हणून जो आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे त्या आदेशांवर तुम्हाला काम करायचं आहे. ज्या काही नवीन क्रिएटिव्हिटी आहेत, गोष्टी आहेत तुमच्याकडे येत आहेत त्या तुम्हाला शिकायच्या आहेत. आणि इथं तुम्हाला ते सांगितलं जात आहे का पास्टच्या म्हणजे जुन्या ह्याच्यातून तुम्ही एक स्टेप पुढं जात आहे. जुनं नवीन यामध्ये काहीतरी फरक आहे, होय की नाही. एक पाऊल तुम्ही मागं आहात तर त्या मागच्या ह्याच्यातून तुम्ही एक पाऊल पुढं आता जाणार आहात, पास्टमधून पुढं जाणार आहात. मग त्याच गोष्टी घेऊन जाण्यापेक्षा त्यातून तुम्हाला बदलण्यासाठी, तुमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी जे अनुभव तुम्हाला दिले गेले त्या अनुभवांचा उपयोग तुम्हाला इन फ्युचर करायचा आहे. अनुभव फक्त पुढं घेऊन जायचे आहेत. मग ते काही चांगले असतील, वाईट असतील, काही असतील, मग पण त्यामधनं तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि अनुभवच शिक्षण देतं. तर हा अनुभवाची जी पुरचुंडी आहे ती घेऊन तुम्हाला ॲज अ शिफ्टिंग असू शकतं. तर दत्तगुरूंचा हा असा आदेश आहे की तुमची पॉवर म्हणजे तुमच्यातली ही जी एनर्जी आहे, औराची तुमच्या पॉवर वाढवली जाते, औरा तुमचा स्ट्रॉंग केला जातोय. तर त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या औराच तुमचा तसा आहे त्यामुळे तेच तुम्हाला अट्रॅक्ट करणार. तर त्यासाठी तुम्हाला तयार राहिलं पाहिजे, रेडी राहिलं पाहिजे. खूप गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. असं नाही व्हायला पाहिजे की आपण काही याच्यामध्ये गुंतून राहून हातामधून काहीतरी मिस व्हावं, असं नाही. म्हणून दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत की अलर्ट राहा, अलर्ट राहा. ज्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत जर तुम्हाला एक पॉझिटिव्ह हे न तुमच्याकडं त्या येत आहेत, सकारात्मक येणं येत आहेत. कारण भविष्यामध्ये काही होणार आहे तर त्या गोष्टींचा अगोदरच तुम्हाला त्यासाठी इथं हे सांगितलं जाते की तुम्हाला ज्या गोष्टी जे काही तुम्हाला मेसेजेस इथं दिले जातात त्यासाठी तुम्ही स्वतःला रेडी करा, तयार करा स्वतःला, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हे जे कार्ड आहे बघा महाकालींचं आहे. यामध्ये सुद्धा दत्तगुरू तुम्हाला हाच आदेश देत आहेत की तुमचा ज्या काही बॅड म्हणजे जे काही तुमचे विचार असतील, जर नकारात्मक विचार असतील, नकारात्मक संगत असेल, आजूबाजूला अशी नकारात्मक एनर्जी असेल, नकारात्मक लोक असतील, जी काही म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स करत असतील, तुमच्या कार्यामध्ये डिस्टर्बन्स असेल, तुमचं माइंड एका सकारात्मक ह्याच्यामध्ये जात आहे आणि तुम्हाला अचानकपणे निगेटिव्ह विचार आला तर नकारात्मक एनर्जी सुद्धा आजूबाजूला आहे ती सुद्धा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते.
तर ते जे थांबवणं आहे ते संपणं आहे तुमच्या स्वतःमधली जी ऊर्जा आहे त्यानं ते संपणार आहे. आणि दत्तगुरू हाच आदेश देतात. ह्या सगळ्या माध्यमातून जे काही तुम्ही शिकणार आहात किंवा जे काही तुम्ही शिकताय त्यातून तुमचीच एनर्जी वाढणार आहे, तुमचीच ऊर्जा वाढणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की लगेच काय कट करायचा, कुठला थॉट कट करायचा आहे, कुठला विचार कट करायचा आहे, कुठल्या एनर्जीला शिफ्ट व्हायचं आहे, काय घ्यायचं आहे, काय बंद करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहात. म्हणून दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत की जे जुनं आहे ते जुनं आहे, संपूर्ण नवीन गोष्टी एक्सेप्ट करा. एक्सेप्टन्स तुमच्यातला जो आहे तो चेंज जो आहे तो बदला. जो आहे तुम्ही पहिलीच्या वर्गात वागत होता तसं 10वीच्या वर्गात वागून चालणार नाही. तिथला सिरियसनेस तुम्हाला कळला पाहिजे, है की नाही. ते नॉलेज काय आहे ते कळलं पाहिजे, तिथला परिसर कळला पाहिजे, तो अभ्यासक्रम कळला पाहिजे, त्या पुस्तकांमधून त्या ह्याच्यामधून तुम्हाला काय सांगितलं जाते, काय मेसेज पोचवला जाते. हायर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला ते वातावरण वेगळंच आहे, है की नाही. मग त्यामधनं तुम्हाला काय सांगितलं जातं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. जर घ्यायचं आहे तर तो सगळं एक्सेप्ट सुद्धा केलं पाहिजे. एक्सेप्टन्स तुमच्यात आला पाहिजे, ती एनर्जी आपोआप तुमच्याशी कनेक्ट होते. तर तुमच्यातला एक्सेप्टन्स जो आहे तो वाढवतोय. तर दत्तगुरूंच्या आदेशाने तुमचा एक्सेप्टन्स वाढतोय, तुमच्यातली सकारात्मकता स्वीकारण्याची ताकद जी आहे ती वाढते. स्वीकारताय तुम्ही ज्या गोष्टी, ज्या घटना, जे काही बदल होत आहेत ते सुद्धा तुम्ही स्वीकारताय. कारण हे बदल, या घटना हे सगळं तुमच्यासाठी आहे, तुमच्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवण्यासाठी आहे. तुमच्या हातून त्यांना काहीतरी वेगळं घडवून आणायचं आहे, काही करायचंय, फक्त तुम्ही माध्यम आहात. मग जर परमेश्वराने आपल्याला माध्यम बनवलंय तर त्यांनी दिलेले जे काही कार्य आहे ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला उठलं पाहिजे आणि काही बदल जे आहेत ते स्वीकारले पाहिजेत, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. दत्तगुरू तुम्हाला हाच आदेश देत आहेत की नियम आहे, प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात, काही अटी असतात, सगळं असतं. पण त्यामधून सुद्धा आपण आपलं काय आहे ते निवडलं पाहिजे. खरंच आत्ता काय गरजेचं आहे ते निवडलं पाहिजे. आणि ते निवडण्यासाठी तुम्हाला काही मुलं आहेत, आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे, काही ते ॲडमिशन्स असतील, करिअरच्या दृष्टीने त्यांचा विचार चालला असेल, तर इथं दत्तगुरू तोच आदेश देत आहेत. जे तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही घ्या, जे खरंच तुमच्यामध्ये आहे. जे तुमच्यासाठी नाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला रस नाही आहे, तुम्ही तिथं तुमचा वेळ आणि एनर्जी इन्व्हेस्ट करू नका. जे खरंच तुमच्यासाठी आहे, तुमच्यातला वाढतोय उत्साह वाढतोय किंवा एनर्जी वाटते, ते शिकल्यामुळं, ते ज्ञान घेतल्यामुळं तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होते, ते तुम्ही घ्या. ज्यामध्ये तुम्ही ते आनंदाने शिकू शकाल. कारण आनंद प्रत्येक वेळी आपण जिथं आपल्याला आनंदच नाही आहे, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रसच नाही आहे, तिथं आपण आपला वेळ आणि एनर्जी नाही इन्व्हेस्ट करायची. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद आहे, जे खरंच केल्यामुळं आपल्या आणि इतरांच्या भविष्याचं चांगलं होतं, काहीतरी चांगलं आपण समाजापर्यंत पोहोचवतोय, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी इन्व्हेस्ट करा, असं दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी आत्ता ॲज अ शिफ्टिंग तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. दत्तगुरू महाकालींची 2 कार्ड्स आहेत आणि इथं दत्तगुरू तुम्हाला काय सांगतायत ते तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जरी काही डार्कनेस असतील, जरी काही चॅलेंजेस असतील, तर ते सगळे ते दूर करतायत. आणि करंट चॅलेंजेसमध्ये फसून राहू नका, असं दत्तगुरू तुम्हाला सांगतात. जे काही करंट चॅलेंजेस असतील तुमच्या अवतीभोवती, चॅलेंजेस सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण त्याच्यावर मात करून ज्या काही अपॉर्च्युनिटी येत आहेत त्या स्वीकारा आणि पुढे जा. नवनवीन गोष्टी आहेत, नवीन कला आहेत, नवीन मार्गदर्शक आहेत, नवीन लोक आहेत, नवीन जागा, सगळं तुमच्याकडं नवनवीन येते. मग चेंज आहे तो स्वीकारला पाहिजे, हो की नाही. म्हणून दत्तगुरू तुम्हाला आदेश देतात, स्वीकारा, एक्सेप्ट करा. तुम्ही एक्सेप्ट केलं तर तुम्ही काही जग बदलू शकता, पण ते तुम्ही स्वतःहून एक्सेप्ट केलं पाहिजे. कुणीतरी तुम्हाला सांगणं, कुणीतरी तुम्हाला ते एक्सेप्ट करायला लावणं किंवा नको म्हणणं, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही काय करणार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे, ते तुमच्यातून होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, नाही करायचं आहे, काय गोष्टी घ्यायच्या आहेत, द्यायच्या आहेत, सोडायच्या आहेत, ते तुम्ही ठरवू शकता. जग नाही तुमच्यावर त्याच्यावर हे करू शकत, टिक मार्क करू शकत, हे करायचं नाही आहे किंवा हे करायचं आहे. पण याच्यासाठी तुम्ही तुमची सतत विवेकबुद्धी जी आहे ती जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे. ऊर्जा जागृत असणं महत्त्वाचं आहे. स्वतःला अलाइन करणं महत्त्वाचं आहे. मन, बुद्धी, आत्मा या तिन्ही गोष्टी अलाइन असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही जे अनुभवी आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. तुमच्यातली काय ऊर्जा आहे ते समजून घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पण ह्यातून तुम्हाला करायचं हेच आहे की चेंज, आणि हा एक्सेप्टन्स हवा आहे. हे दत्तगुरू तुम्हाला खूप महत्त्वाचा मेसेज देत आहेत.
तर रीडिंग ऐकत असाल तर ऐकत चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही व्हिडिओज मी शेअर करते ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आणि व्हिडिओ शेअरही करा, कारण अशा लोकांपर्यंत जी अंधारात खरंच आहेत त्यांना एक प्रकाशाचा हे आपण दाखवू शकतो, तिथपर्यंत तुम्ही पोचू शकता. ॲज अ माध्यम आपण फक्त चांगले कर्म आपले वाढवायचे आहेत, हे की नाही. तर त्या चांगल्या कर्मांची वाढ होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न स्वतःपासून सुरू करायचा. आणि हा इथं तुम्हाला मेसेज दिला जाते, खूप लीड रोल तुम्हाला करायचा आहे, खूप मोठा रोल तुम्हाला करायचा आहे, खूप मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे तुमच्या हातून. ॲज अ दत्तगुरूंना ते करून घ्यायचं आहे, म्हणून ते आदेश देत आहेत. गुरु कधी आपल्या शिष्याला पूर्णपणे तयार करायच्या झटापटीत असतो, की नाही. गुरूंचं हेच असतं काम. गुरु काय करतात, त्यांचे शिष्य त्यांच्या ह्याच्यामध्ये पारंगत असायला पाहिजे. आता तुम्ही इतर सगळीकडे बघता, शाळा कॉलेजेस किती 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 झालेत, म्हणजे त्याला काही प्रमाण नाही, होय की नाही. पण त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक असे गुरु असतात जे त्या कलेला, म्हणजे तो इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, तो तज्ज्ञ असेल, किंवा तो आध्यात्मिक ह्याच्यामध्ये असेल, कोणत्याही ह्याच्यात असेल, पण तो पूर्ण तयार करणं, त्याच्यामुळे एक लौकिक होणं, नवीन काहीतरी उदयास येणं, हे त्या गुरुची हे असते, त्याची ती स्ट्रॅटेजी असते. तर त्या शिष्यावर वापरत असतात गुरु. तशी दत्तगुरूंनी तुमच्यावर एक असं हे आहे ते वापरलेलं आहे, त्याचा तुमच्यावर त्यांनी योग्य उपयोग केलेला आहे. आणि म्हणून दत्तगुरू आदेश देत आहेत की जो एवढंसं हे दत्तगुरूंनी पाठवलेलं जे ज्ञान आहे तो ग्रहण करू शकतो, म्हणजे ग्रहणक्षमता तुमची चांगली आहे, तर इतर जे पुढचे येणारे जे काही आयुष्यात बदल आहेत ते सुद्धा तो स्वीकारू शकतो. तर ते स्वीकार करण्यासाठी तुम्हाला इथे आदेश दिले जातो. स्वीकारा, नवीन येते ना तर ते स्वीकारा. आणि जे काही तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत, ग्रोथ आहे, सगळं म्हणजे रिन्युअल जे आहे, पुनर्जन्म जो आहे तो काही तुमचा या माध्यमातून होतोय. तुमचा पुनर्जन्म होतोय, नवनवीन गोष्टी, नवीन लोक, नवीन माणसं, आणि सगळ्या एनर्जी, चौरा, हे सगळं, आणि ज्ञान घेण्याचे मार्ग खूप वाढत आहेत तुमचे. आणि तुमच्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा वाढत आहेत. काय ऑनलाईन तुम्ही बिझनेस करत असाल, ऑनलाईन गोष्टी करत, त्यात सुद्धा तुमची ग्रोथ आहे. म्हणजे हे जे कार्ड आहे हे ग्रोथचं कार्ड आहे. दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत, तुमची ग्रोथ आहे, फक्त तुम्ही उठून उभा राहिलं पाहिजे. तुम्ही उठून उभं राहताय आणि राहताय, हे चेंज आहे, हा बदल तुम्ही स्वीकारताय सुद्धा. हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय. दत्तगुरू तुम्हाला खूप मोठे मोठे आदेश देतात. काही वेळा तुम्हाला गुरूंची उपासना असेल, गुरुवारचा उपवास असेल, तो सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा गुरूंची उपासना, उपवास कशाचा करायचा आहे, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे बाबा स्वतःला, आपण बरेच वेळा असं विचार करतो की माझ्यामुळे तर इतरांना काहीच त्रास होत नाही आहे, पण काही निर्णय न घेता, काही गोष्टीवर ॲक्शन न घेता, काय खरंच तुमच्यामध्ये ज्ञान आहे त्याचा उपयोग न करता तुम्ही स्वतःला हे करताय, तुम्ही स्वतःला इग्नोर करताय. स्वतःला इग्नोर करणं, स्वतःला त्रास देणं, स्वतःची मतं न ऐकणं, किंवा तुम्हाला काय पाहिजे ह्याच्यावर मत न मांडणं, हा सुद्धा गुन्हाच आहे. हे सुद्धा हा तुम्ही स्वतःवर केलेला अन्यायच आहे. तर हे सांगतायत दत्तगुरू की तुम्ही सेल्फ लव्ह करा, स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही जगभर फिरत बसला तर नाही, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून सांगणार, तुम्हाला मार्गदर्शन करणार, पण तुमचं मन तुम्हाला काय सांगते. आणि हा प्रश्न, जर तुम्हाला कन्फ्युजन तुमचं काय वाटत असेल तर तुम्ही हा जो प्रश्न आहे तुम्ही दत्तगुरूंसमोर मांडा, असं दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत. त्यांच्यासमोर मांडा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर 101% व्यवस्थित मिळणार, योग्य मिळेल, मार्गदर्शन मिळेल. कारण गुरूंचा आशीर्वाद, गुरु हे शिष्यासाठी मार्गदर्शकच असतात. ते त्याला त्याच्या योग्य पाथपर्यंत, त्याच्या गोलपर्यंत नेऊन पोहोचवतात. फक्त त्यांनी ते काम अगदी केलं पाहिजे, तयारीनं केलं पाहिजे की नाही. आणि तुमच्यासाठी यामध्ये सगळं आहे, जे सगळं तुम्हाला दिलं जाते, सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिल्या जातात. त्यासाठी जे काही तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी किंवा देण्यासाठी जे काही लागणार आहे ते सगळं अवेलेबल तुम्हाला केलं जाते. एंजल्ससारखी अशी आजूबाजूला तुमची जी लोकं आहेत तुम्हाला खूप मदत करतील, तुमचं कार्य वाढवण्यासाठी, तुमचं काम वाढवण्यासाठी, किंवा तुमच्या कामामध्ये ग्रोथ होण्यासाठी खूप तुम्हाला मदत होणार आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला तुमचं सुद्धा वेळ इन्व्हेस्ट करावी लागेल, ठीक आहे नाही. तुम्हाला सुद्धा झपाट्याने काम करावं लागेल. काही आपल्याकडे वेळ असते, तेवढ्या वेळापर्यंत ते आपल्याला करावं लागतं. तसं एक टाईम लिमिट तुम्हाला सुद्धा दत्तगुरू देतात. शिष्य असंच असतं की नाही, गुरु जे आहेत ते मुलाला किंवा आपल्या शिष्याला ग्रोथ आणि वाढवण्यासाठी त्याला काहीतरी टाईम लिमिट दिले जातं. असंच वाढवत बस म्हटलं तर ते वाढेल का नाही, त्या टाईम लिमिटमध्ये त्याने त्याची ग्रोथ करून दाखवली पाहिजे. हे एक हे असतं, टास्क असतो. हा जो टास्क आहे तो देत आहेत दत्तगुरू तुम्हाला. आणि दत्तगुरू तुम्हाला हे सांगतायत की
ह्या याच्यामध्ये तुम्हाला आता स्टँड घ्यायचा आहे. तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे ॲज अ ग्राउंडेड. तुम्ही खूप पृथ्वी तत्वाशी कनेक्ट आहात, प्रकृतीशी. मी आता सध्या प्रकृतीमध्ये आणि निसर्गामध्ये, तर त्या निसर्गाशी थोडं खूप कनेक्ट राहा. जितकं तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडेड राहाल, निसर्गाशी कनेक्ट राहाल, या पृथ्वीशी, या तत्वाशी कनेक्ट राहाल, तितकं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यात बदल करून घ्याल. कारण ही प्रकृती ही माया आहे, हे प्रेम आहे. आणि या प्रेमाचा दरवाजा उघडला तर तुम्ही जे काही होतंय ते तुम्ही म्हणजे घेऊ शकता. एक्सेप्टन्स तुमचा वाढू शकतो. आणि ह्यात मधला कसा इथं तुम्हाला बॅलन्स सुद्धा होतं. रूट चक्र आणि हार्ट चक्र दोन्ही गोष्टी बॅलन्स होणं म्हणजे स्मूथली तुमच्या आयुष्यात तुम्ही ग्रोथकडे चालला. ग्रोथ फक्त आपण चालल्यामुळे होत नाही आहे, ते आपण कुठं चाललं पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या ग्रोथकडे जाताना तुम्ही काय घेऊन चाललाय हे महत्त्वाचं आहे. कशाचं ओझं घेऊन चाललाय हे महत्त्वाचं आहे. विचारांचं आहे की कुणाच्या रागाचं आहे, कुणाच्या द्वेषाचं आहे, कुणाच्या चुकांचं आहे, की कशाचं आहे, कशाचं ओझं तुमच्या मानेवर आहे, ते ओझं वागवत तुम्ही चाललाय. हे दत्तगुरू तुम्हाला सांगतात. ते सगळं टाकून द्या आणि खरंच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं जे काय आहे ना, ते तुम्हाला ओझं देणारच नाही. जे ते तुम्ही घेतला तर तो आनंदाने प्रवास होईल. आणि दत्तगुरू तुम्हाला हाच आदेश देत आहेत. जगाला काय वाटलं ह्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ह्यावर तुम्ही जास्त भर द्या आणि जे नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घ्या, असं दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत. कारण हे नॉलेज घेतल्यामुळंच तुमच्या आयुष्यात प्रकाश पडणार आहे. हे प्रकाशाचं सूर्यकिरण म्हणा किंवा सूर्याचा जो आशीर्वाद आहे, वर्ष जे आहे ते सूर्याचं आहे, नॉलेजचं आहे. आणि हे वर्ष असंच आहे की तुम्ही जितकं घ्याल तेवढं कमी आहे. म्हणून स्वतःचा आवरा क्लीन करा, स्वतःला फ्रेश करा, स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती, एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी वाढवा. हे वाढलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात सगळे बदल व्हायला लागतात. आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे. हा आदेश तुमच्या आयुष्यात खूप काम करणार आहे. जर तुम्ही नाथ पंथाशी हे असाल, नाथ संप्रदायाशी जोडलेले असाल, तर तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल सुरू झाल्यापासून आपण प्रत्येक जे मेसेजेस येतात, जे कार्ड्स येतात, ते आपण आदेश जे आहे ते घेत असतो. आणि हा आदेश खूप महत्त्वाचा आहे. आदेश आला की आपण त्याचं पालन केलं पाहिजे, होय की नाही. जे गुरूंचा आदेश हा शिष्यासाठी खूप मौल्यवान असतो. आणि हा आदेश तुमच्यासाठी आलाय की चेंज स्वीकारा, एक्सेप्ट करा, पुढं जा आणि शिका. कारण हा चेंज जो तुमच्या आयुष्यात काही चेंज जो येतोय तो तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी शिकवण्यासाठी येतोय. खूप मोठा ज्ञानाचा झरा तुमच्यामधून वाहता करण्यासाठी हा चेंज तुमच्याकडे येतोय. तर तो तुम्हाला स्वीकारला पाहिजे, एक्सेप्ट केला पाहिजे, असे दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. नियमांमध्ये, अटींमध्ये बांधून राहू नका स्वतःला. नियम हे केलंच पाहिजे, हे आत्ताच करा, ते तेव्हाच करा. आणि काही नियम अटी अशा असतात बघा, काही ठिकाणं अशी असतात जिथं आपली एनर्जी अजिबात काम करत नाही. म्हणजे पूर्णपणे बांधल्यासारखं असतं, पूर्णपणे बांधलेली एनर्जी असते, जिथं मोकळीकच नसते, श्वासाला मोकळीक नसते. आत्ता काय होईल का, आता कोण बोलेल का, आता काय करेल का, आता काय होईल का, या सगळ्या गोष्टींनी असं म्हणजे निगेटिव्हिटी असते. तर यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी, एक्सेप्टन्स तुमचा वाढवायचा, तर आजूबाजूचा वातावरण, औरा आणि हे सगळं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं अवेलेबल करून देत आहे दत्तगुरू तुमच्यासाठी. कारण तुम्ही खूप त्यांची लाडकी सोल आहात. जी सोल महत्त्वाची आहे, तुमच्यामधनं काय वाहतंय हे महत्त्वाचं आहे, है की नाही. नदीतून कळकळणारं पाणी आहे, ती तिचा गाळ बाजूला सारते आणि ती स्वच्छ सुंदर ती वाहत असते. तिच्यामध्ये सगळं सामावून घेते ती. तसं सामावून घ्या आणि पुढे जा. कोण चुकलं असेल त्याला माफ करा. तुमच्याकडून काय चुकलं असेल तर सॉरी म्हणा आणि या प्रकृतीला थँक्यू म्हणा, दत्तगुरूंना थँक्यू म्हणा, धन्यवाद द्या. जितका ग्रॅटिट्यूड तुम्ही द्याल, जितका धन्यवाद म्हणाल, तितकं आयुष्याचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. त्यामुळं माफ करणं आयुष्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे, तो केला पाहिजे. आणि त्या टास्कमध्ये कोण जिंकेल ना, तो आयुष्यात यशस्वी होणार. हा दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत. आणि या आदेशामध्ये हेच आहे, खूप फोर्सनं लाईफ बदलते तुमची, खूप फोर्सनं बदलते. म्हणूनच तुम्हाला सांगतात की काही चेंज अचानक आल्यामुळे सुद्धा हल्ल्यासारखं होतं. मी हे करू शकेन का, माझ्याकडून हे होऊ शकेल का, हे कसं, एवढी मोठी जबाबदारी, होय की नाही. तुमच्यामध्ये पण आपल्याला काय वाटतं, अरे नाही मी फक्त हे 10 किलोच उचलू शकतो, एवढीच माझी एनर्जी आहे. पण ते गुरूंना माहीत असतं 100 किलो उचलण्याची याच्यामध्ये ताकद आहे. पण हे नाटकं करते, हे फक्त 10 किलो नाही, मला हे उचलणार नाही म्हणून, याला करायचं नाही. पण असं नाही आहे. मग इथं दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतात. त्यांना माहीत आहे तुमची एनर्जी काय आहे, तुम्ही काय उचलू शकता, काय झेपू शकतं तुम्हाला, आणि काय पेलू शकतं आणि काय तुम्ही देऊ शकता. त्यामुळं तुमच्या एनर्जीला बघूनच तुमच्यावर काम दिलं जातं.
तर हे काम आता तुमची एनर्जी वाढते, एनर्जी लेवल वाढते, अनुभव वाढते, अभ्यास वाढलाय, सगळं वाढलंय, ज्ञान वाढलंय, ऊर्जा वाढली. तर तुम्हाला जे जास्त आहे, जास्त ज्ञानाची जी गरज आहे ती तुमच्याकडे येते आणि तो एक्सेप्ट जो आहे, तो स्वीकार जो आहे तो सुद्धा तुम्ही करताय, कारण दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे तुम्हाला. जर तुम्हाला काही कळत नसेल तर म्हणजे नाही, जे काही येतंय ते तुम्हाला म्हणजे असं हे झाल्यासारखं होत असेल की त्यामध्ये तुम्ही नाही कळत आहे, त्यांचा अर्थ काय कळत नाही, तर तुम्ही दत्तगुरूंच्या समोर बसा, ध्यान करा, मेडिटेशन करा, डोळे बंद करा, बघा ती काय सांगतायत, त्यांना विचारा तुमच्यापर्यंत काय पोहोचवतायत, ते काय, कशावर तुम्हाला काम करायचं आहे, कुठलं शिकायचं आहे, काय करायचं आहे, काय माध्यमातून. आम्ही सुद्धा टॅरोजमधून तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोहोचवू, परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या इथून प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला दत्तगुरू आदेश देत आहेत आणि जे काही घाव तुमच्यावर झाले ते घाव काढताय दत्तगुरू. जो काही चेंज तुमच्या आयुष्यात येतोय ना, जो आता मी कार्डमधून सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की चेंज तुमच्याकडे येतोय, चेंज बदल तुमच्याकडे येतोय. तर का बदल होतोय तो? कारण जे हृदयावर सगळे घाव झालेले आहेत, जे काही त्रास तुम्हाला झालाय, ज्या गोष्टींमधून म्हणजे कसं असते, जेव्हा आपण पास्ट क्लीन करत असतो, पास्टचा आवरा क्लीन करत असतो किंवा पास्टच्या काही गोष्टी असतात, मागच्या जन्माच्या असतात, या जन्मातल्या असतात, काही लोक असतात जे जर कार्मिक म्हणून आपल्या आयुष्यात येतात, जी त्रासही देतात, सगळं काही करतात, तर ते जे सगळं आहे ते काढण्यासाठी जो बदल आहे तो होतोय. काही एनर्जीमध्ये तुम्ही तिथं राहिला की त्याच गोष्टी आठवतात, तेच आठवतं, त्याच गोष्टी होतात, परत 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 रिटर्न तिथंच, म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही फिरत राहता. आणि मग ह्या फिरणं जे आहे म्हणजे तुमच्याकडे भरपूर आहे, पण तुम्ही त्याच एनर्जीमध्ये गोल 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 फिरताय, त्यातून बाहेरच पडत नाही आहे. बाहेर खूप वेगळं आहे, पण ते घेण्यासाठी तुम्हाला त्या एनर्जीमधून बाहेर गेलं पाहिजे. हा दत्तगुरू तुम्हाला आदेश देत आहेत. आणि कोणतीही एनर्जी, कोणतीही रिडिंग असेल, काही शब्द असतील, काही गोष्टी असतील, त्या अशाच बाहेर पडत नाही, त्या एनर्जीची सोलची ती गरज असते आणि ते मेसेजेस असतात ते तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर तुम्हाला इथं हे सांगितलं जातं, स्टँड घ्या. जो काही आयुष्याचा अपॉर्च्युनिटी येत आहे तो स्टँड घ्या आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला दत्तगुरू आदेश देत आहेत, ते तुमच्याबरोबर आहेत. हा आदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटायचं अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.